विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर तुषार भोसले, असिस्टंट प्रोफेसर ऑफ लाईव्हस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट. आता येत्या काही दिवसामध्ये पशुधन पर्यवेक्षक ही जाहिरात येणार आहे, याच्या पदभरती होणार आहे. तर त्याच्याशी संबंधित असणारे जे काही टॉपिक आहेत ते आपण या आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातला जो महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावर बहुतांश प्रश्न विचारले जातात त्यापैकी एक टॉपिक आहे अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ एव्हियन डायजेस्टिव्ह सिस्टीम. मराठीमध्ये सुद्धा आपण याच्यातले काही लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार किंवा आजच्या लेक्चरमध्ये मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये आजचं हे पॉईंट आपण आजचं लेक्चर कव्हर करणार आहे. तर पोल्ट्री ही डायजेस्टिव्ह सिस्टीम, प्रत्येक बॉडी पार्टचं फंक्शन आणि कोणता ऑर्गन कोणते एन्झाईम सिक्रेट करतो त्याच्यावर कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातील एक्झाममध्ये, याचा आज आपण या लेक्चरमध्ये थोडक्यात पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिल्यांदा इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला इथं पोल्ट्रीची डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याची थोडी छोटी डायग्राम पण दाखवलेली आहे. हीच डायग्राम एक्सटेंड करून पुढच्या स्लाइडवर पण दाखवलेली आहे. तर पोल्ट्री जे आहे हे मोनोगॅस्ट्रिक ॲनिमल आहे. मोनोगॅस्ट्रिक म्हणजे काय? सिंपल स्टमक ॲनिमल. सिंपल स्टमक म्हणजे कसं? ज्याचं पोट हे माणसासारखं आहे, ज्याच्यामध्ये रवंत करण्याची सिस्टीम आहे. रवंत करणारे ॲनिमल आपल्याला माहिती आहे, कॅटल, बफेलो, शीप, गोट. हे जनावर काय करतात? यांचे 4 कप्प्याचं स्टमक असतं. दॅट इज रुमेन, रेटिकुलम, पोमॅझम आणि अबोमॅझम. यांच्यापेक्षा पोल्ट्रीचं स्टमक वेगळं आहे. कसं आहे? तर स्वाईन सारखी सिस्टीम आहे किंवा ह्युमन बिंग सारखं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. अशा पद्धतीने याच्यामध्ये डायजेशन केलं जातं. म्हणजे फीड मटेरियल खाल्लं की ॲसिड आणि एन्झाईम यांच्या मदतीने डायजेशन होतं आणि ते फीड मटेरियल तसंच ॲब्सॉर्प्शन करून एक्सक्रीटाच्या माध्यमातून बाहेर फेकलं जातं. तर ही सिस्टीम आहे. तर याच्यात काय म्हणतात? मोनोगॅस्ट्रिक म्हणजे सिंपल स्टमक ॲनिमल पोल्ट्री आहे. दुसरे पॉईंट काय जे नॉर्मल रुमिनंट पासून पोल्ट्रीला वेगळे करतात? तर यांच्यामध्ये दात नाहीत, अब्सेन्स ऑफ टीथ. मग काय आहे त्या ठिकाणी? बीक आहे. बीक म्हणजे काय? तर चोच आहे. ती कशाची बनलेली असते? तर कॅराटिनाइडची बनलेली असते. म्हणजे एक प्रकारचं ते प्रोटीन आहे, ते पुढे दाखवलेलं आहे. देन मेकॅनिकल ग्राइंडिंग इन दी गिजार्ड. जे पोटामध्ये जे एक भाग आहे त्याला गिजार्ड म्हणतात. त्याच्यामध्ये मेकॅनिकल ग्राइंडिंग केलं जातं. ग्राइंडिंग म्हणजे काय? मिक्सरमध्ये जसं फूड मटेरियल टाकल्यानंतर ते जे काय ब्लेड आहे ते त्या फूडचं पूर्णपणे काय करतं? चुरा करतं. तसं त्या पोटामध्ये गिजार्ड नावाचं एक ऑर्गन आहे, तिथं ग्रीडच्या साह्यानं फीड मटेरियलचा चुरा केला जातो, म्हणजे डायजेशन केलं जातं. का? तर त्यांच्यामध्ये काय नाही, दात नाही. मग पुढे काय होतं? प्रेझेन्स ऑफ क्रॉप. क्रॉप म्हणजे काय? तर इथं अन्ननलिका जी आहे इथून आल्यानंतर काही प्रमाणात एक गोलाकार असा भाग असतो त्यांच्या पोटामध्ये, त्याला आपण क्रॉप म्हणतो. आणि त्या क्रॉपमध्ये काही वेळापुरतं अन्न त्या ठिकाणी साठवून ठेवलं जातं. टेम्पररी स्टोरेज म्हटलं या ठिकाणी. देन प्रेझेन्स ऑफ गिजार्ड. मस्क्युलर स्टमक ज्याला म्हणतो त्याला गिजार्ड म्हणतात. त्यालाच प्रोव्हेंट्रिकुलस त्याच्या पार्टला म्हणतात. पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पेअर्ड सिका. आता सिका म्हणजे काय? सिकाचं स्पेलिंग पाहून घ्या व्यवस्थित तुम्ही. सिकाचं स्पेलिंग आहे या ठिकाणी असं. त्याचा अर्थ असा की 2 ब्लाइंड सॅक असतात. ब्लाइंड सॅक म्हणजे त्याला फक्त एकच बाजूला ओपनिंग आहे. अशा पद्धतीच्या 2 ब्लाइंड सॅक असतात, इकडे एक आणि इकडे. अशा पद्धतीची थोडी डायग्राम ओबडधोबड काढलेली आहे. तर याच्यात फीड मटेरियल एकाच बाजूला जातं आणि त्याच बाजूने माघार येतं, कारण त्याला दुसरं ओपनिंग नाहीये. त्याला म्हणायचं ब्लाइंड सॅक म्हणजे सिका. आणि याच्यामध्ये काही प्रमाणात बॅक्टेरियल फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रिया केली जाते. कशामध्ये? पोल्ट्रीमध्ये. मग पुढचा पॉईंट काय याच्यात बघा, त्याच्यामध्ये अजून पुढे म्हटलेलं आहे की प्रायमरी फंक्शन ऑफ दी जे काय हे आहे बाकीचे जे काय पोटाचे प्रायमरी फंक्शन त्याच्यामध्ये इट कन्वर्ट टू कन्वर्ट फीड इंटू न्यूट्रिएंट रॅपिडली टू सपोर्ट हाय मेटाबॉलिक रेट अँड एग प्रोडक्शन. पोल्ट्रीमध्ये मेटाबॉलिक रेट फास्ट आहे. म्हणजे काय? त्यांनी फीड मटेरियल सकाळी जरी खाल्लं तरी आणखी 2 तासानंतर त्यांना लगेच भूक लागते. जसं रुमिनंटमध्ये तसं होत नाही. त्यांनी फीड मटेरियल खाल्लं की त्यांना डायरेक्ट त्यांच्या पोटामध्ये स्टमक भरपूर मोठं असल्यामुळं ते फीड मटेरियल तिथं स्टोअर करू शकतात आणि ते काय करत बसतात? रुमिनेशन करू शकतात. म्हणजे काय? रवंत करत बसतात. त्यामुळे त्यांना लवकर भूक लागत नाही. पण पोल्ट्रीमध्ये मेटाबॉलिक रेट फास्ट आहे, सोबत एग प्रोडक्शनसाठी एनर्जी भरपूर लागत असते. त्यामुळं त्या ठिकाणी काय केलं जातं? फीड मटेरियल लवकर कन्वर्ट होतं. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्झिट रेट म्हणतो. ट्रान्झिट रेट किती आहे पोल्ट्रीमध्ये? जवळजवळ 4 ते 12 तासांचा. क्वेश्चन येऊ शकतो याच्यावर की व्हॉट इज द ट्रान्झिट टाइम इन पोल्ट्री? दॅट इज 4 to 12 hours. बट याच्यामध्ये आणखीन काय सांगितलं की डिपेंडिंग ऑन एज अँड फीड टाईम. जे ज्या पद्धतीचं खाद्य खाल्लेलं आहे किंवा जे काय पोल्ट्रीचं एज आहे त्याच्यावर तो ट्रान्झिट टाइम डिपेंड असतो. देन आता जो लार्ज रुमिनंट आहे म्हणजे कॅटल आणि बफेलो असते यांच्यामध्ये ट्रान्झिट टाइम खूप मोठा आहे. म्हणजे आज फीड मटेरियल खाल्लं की त्याचं 2 दिवसानंतर 1 दिवसानंतर त्याचं शेण होऊन बाहेर फेकलं. तसं पोल्ट्रीमध्ये कसं आहे? फास्ट आहे, कारण त्याचं सिंपल स्टमक आहे आणि मेटाबॉलिक रेट सुद्धा जास्त आहे. त्यानंतर काय म्हणलंय? बीक आणि माउथ. बीक म्हणजे मला सांगितलं ही चोच जी आहे याला बीक म्हटलं जातं. ही कशाची बनलेली आहे? केराटिन किंवा केराटिनाइज त्याला म्हटलं जातं. केराटिनाइज्ड एपिडर्मल स्ट्रक्चर, नो टीथ, दात नाही, हे केराटिनाइज्ड स्ट्रक्चर आहे. याचं काम काय? पिकअप फीड मटेरियल जे काही धान्य आहे ते उचलण्यासाठी ह्या चोचीचा वापर केला जातो. सोबत ट्रँग्युलर शेप त्याची जीभ आहे, त्या जीभचं काम काय? फीड मटेरियल आत ढकलणे. सोबतच ह्या माउथ पार्टमध्ये काही सलायवरी ग्लँड्स आहेत, त्यांचं पण आपण फंक्शन पुढे डायग्रामच्या साह्याने बघणार आहोत. तर ह्या बीकचं फंक्शन सगळ्यात पहिल्यांदा बघूया. त्यानंतर बीक आणि माउथ ह्याला एकत्रितपणे ओरोफॅरिंग्स असं म्हणतात. काय म्हणतात? ओरोफॅरिंग्स. मग फंक्शन काय? पिकिंग ऑफ फीड अँड वॉटर. टंगचं काम काय? ट्रँग्युलर विथ बॅकवर्ड पॉइंटिंग कॅपिली. देन
फंक्शन काय, इट फोर्सेस फूड अँड वॉटर टू दी इसोफॅगस. इसोफॅगस म्हणजे काय, तर अन्न नलिका. इथं दिला शब्द बघा, इसोफॅगस म्हणजे अन्न नलिका. देन इथं बघा हे तोंडाचं जे स्ट्रक्चर आहे बीकचं आणि त्याच्या इंटरनल स्ट्रक्चर, त्याचं इथं एनलार्ज व्हर्जन दाखवलं आहे. त्याच्यामध्ये अप्पर बीक आहे, कोआना आहे, टेस्ट बर्ड्स आहेत, अप्पर पॅलेट एरिया आहे, देन टंगचं फंक्शन सांगितलेलं आहे, लोअर बीक आहे, अँटेरियर मॅन्डिबुलर दॅट इज बेस ऑफ द ओरल कॅव्हिटी दाखवलेलं आहे. देन टेस्ट बर्ड्स सुद्धा या पोर्शनमध्ये असतात, लिंग्युअल पॅपिली सुद्धा या पोर्शनमध्ये आहे, रूट ऑफ द टंग अँड ग्लॉटिस अँड फॅरेंजियल पॅपिली. अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे त्याच्या माउथचं पोल्ट्रीच्या. तर सलायव्हरी ग्लँड सुद्धा प्रेझेंट आहे. म्हणजे सलायव्हरी ग्लँडचं फंक्शन काय, त्याचं काम काय, तर ते इट सिक्रेट म्युसिन अँड लिमिटेड अमायलेज. म्युसिन आणि अमायलेज सिक्रेट करण्याचं काम ह्या सलायव्हरी ग्लँड्स करत असतात. त्याचं फंक्शन आहे लुब्रिकेशन ऑफ फीड फॉर एझी स्वॅलोविंग. लुब्रिकेट म्हणजे करणं म्हणजे काय, तर सलायवा त्याच्यासोबत मिक्स करणे जेणेकरून डायजेशनसाठी त्या ठिकाणी मदत होईल. जसं रुमिनंटमध्ये सलायवा काय करते, बफरिंगचं काम करते, कारण सोडियम बायकार्बोनेट त्याच्या सलायवामध्ये आहे. पण शिवाय नॉन रुमिनंटच्या सलायवामध्ये काय ऑप्शन असतं, नॉन रुमिनंट म्हणजे आपण ह्युमन बीइंग, आपल्या सलायवामध्ये काय प्रेझेंट असतं, तर टायलिन नावाचा एक एन्झाईम प्रेझेंट असतो. टायलिन बघा, PTY त्याचं स्पेलिंग असं आहे. टायलिन हा एन्झाईम रुमिनंटमध्ये नसतो पण नॉन रुमिनंटमध्ये असतो. नीट आहे का, मी काय सांगतो, नॉन रुमिनंट म्हणजे आपण, आपल्या सलायवामध्ये टायलिन नावाचा एन्झाईम प्रेझेंट आहे. पण नॉन जे रुमिनंट आहेत म्हणजे कॅटल, बफेलो यांच्या सलायवामध्ये टायलिन नसतं. मग ते काय करतात, फीड मटेरियल जेवढं शक्य आहे दिवसभरामध्ये तेवढं खाऊन घेतात आणि रात्री एका ठिकाणी बसले की त्या ठिकाणी रवंत सुरू करतात, म्हणजे खाल्लेलं पुन्हा रिगर्गिटेशन सुरू करतात आणि त्याच्या सलायवामध्ये जे काही सोडियम बायकार्बोनेट आहे जे बफरिंग एजंट काम करतं, जे पीएच पोटाचा जो आहे रुमेनचा जो 5.8 to 6.8 पर्यंत मेंटेन ठेवण्याचं काम ती सलायवा करत असते. सोबतच ज्या पद्धतीचं फीड खाल्लेलं आहे त्याच्यावर सुद्धा फीडचा पोटाचा काही पीएच डिपेंड असतो, म्हणजे सामू त्याच्यावर आधारित असतो. आता आपण पोल्ट्रीचं बघूया. तर इथं दुसरं दिले कोआना. आता कोआना कशाला म्हणतात, हा जो काही ब्लॅक पोर्शन या ठिकाणी दाखवलेला आहे हा, याला म्हणायचं कोआना. आता हे काय करतं, ओरल कॅव्हिटी आणि नेसल कॅव्हिटीला कनेक्ट करणारा एक पोर्शन आहे. हा जो ब्लॅक कलरचा पॉईंट दिसतोय, स्लीट लाईक स्ट्रक्चर, इथं म्हटलं बघा, ए स्लीट इन दी हार्ड पॅलेट कनेक्टिंग द ओरल कॅव्हिटी टू दी नेसल कॅव्हिटी, त्याला म्हणायचं कोआना. याचं स्पेलिंग पाहून घ्या, कोआना. मग पुढचं पार्ट काय, एक मिनिट, चला पुढे. हा, इसोफॅगस अँड क्रॉप. आता मग मी सांगितलं इसोफॅगस म्हणजे अन्न नलिका. ही जे काय तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ही आहे अन्न नलिका आणि हे जे आहे हा पोर्शन याला म्हणायचं क्रॉप. या क्रॉपचं काम काय, तर टेम्पररी स्टोरेज ऑफ फीड मटेरियल. जे पण काय पक्ष्यानं खाल्लेलं आहे ते काही कालावधीसाठी या ठिकाणी थांबलं जातं आणि त्याचं फंक्शन आहे सॉफ्टनिंग अँड मॉइस्टनिंग ऑफ फीड मटेरियल. सॉफ्ट करतं आणि मॉइस्ट करतं म्हणजे डायजेशनसाठी ते इझी जातं. मग इसोफॅगसचं पहिल्यांदा फंक्शन बघूया. हे फ्लेक्झिबल ट्यूब म्हणजे नळी कनेक्टिंग दी माउथ ऑफ दी प्रोव्हेंट्रिक्युलस. माउथ म्हणजे ही जी नळी आहे, इथून जे आहे अन्न मटेरियल म्हणजे काय फीड मटेरियल आहे ते क्रॉपमध्ये जातं आणि क्रॉपपासून ते प्रोव्हेंट्रिक्युलसमध्ये जातं. देन क्रॉप हे जे पोर्शन सांगितलेलं हे आहे क्रॉप. याचं काम काय, दॅट इज इंग्लुबिस त्याला म्हटलं जातं. अँड आउट पाउचिंग ऑफ दी इसोफॅगस लोकेटेड ॲट द बेस ऑफ दी नेक दॅट इज मॉइस्टनिंग और सॉफ्टन दी हार्ड ब्रेन विथ सलायवा अँड सिक्रेशन. इट इज द अनदर फंक्शन ऑफ दी क्रॉप. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जे फीड मटेरियल त्याला मॉइस्ट केलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होते जेणेकरून ते ब्रेकडाऊन त्याचं इझी होऊन जाईल. ते जे काही ग्रेन खाल्लेले आहेत ते सॉफ्ट होतात आणि फुटायला इझी होतं. तिसरं फंक्शन म्हणजे ॲसिडिफिकेशन विथ लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया बिगिन्स फर्मेंटेशन स्लाइट पीएच ड्रॉप. हे जे क्रॉप आहे याचं काम काय, तर स्लाइटली लॅक्टोबॅसिलस जे काही बॅक्टेरिया आहेत यांच्या मदतीनं स्लाइटली ॲसिडिफिकेशन म्हणजे पीएच जो आहे पोटाचा तो खाली आणला जातो, ॲसिडिक केला जातो जेणेकरून डायजेशन जे आहे ते फास्ट होतं आणि इझी होतं. हे असं 3 फंक्शन क्रॉपच्या या ठिकाणी दिलेले आहेत. सोबतच हंगर सिग्नल सुद्धा क्रॉपच सेंड करतं. हा याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा. देन प्रोव्हेंट्रिक्युलस, यालाच दुसरं नाव आहे ट्रू स्टमक. प्रोव्हेंट्रिक्युलसला ट्रू स्टमक म्हणतात. जसं ह्युमनमध्ये पण ट्रू स्टमक आहे आणि ॲनिमलमध्ये चौथं कंपार्टमेंट जे आहे दॅट इज अबोमॅझम त्याला पण ट्रू स्टमक असं म्हणतात. मग याच्यामध्ये केमिकल डायजेशन केलं जातं. कसं केलं जातं, तर लोकेशन पहिल्यांदा पाहून घ्यायची बिटवीन दी क्रॉप अँड दी गिझार्ड. गिझार्ड आणि क्रॉप याच्यामध्ये जे आहे त्याला म्हणायचं प्रोव्हेंट्रिक्युलस. एनाटॉमी कशी आहे, ग्लँड्युलर स्टमक आहे, इक्विव्हॅलंट टू ह्युमन स्टमक. जसं आपलं पोट आहे आपल्या पोटासारखं केमिकल डायजेशन एन्झायमॅटिक डायजेशन केलं जातं म्हणून त्याला म्हणायचं प्रोव्हेंट्रिक्युलस. या पद्धतीने त्याचं चित्र आहे. हे पोर्शन प्रोव्हेंट्रिक्युलस आहे, हा पोर्शन गिझार्ड आहे, इथं ड्युओडेनम आहे, इथं पॅनक्रियाचं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने हे डायग्राम आहे. याचं सिक्रेशन काय काय बघा आता प्रोव्हेंट्रिक्युलसचं. याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे दॅट इज HCl. इट लोअर्स द पीएच अँड ॲक्टिवेट एन्झाईम्स. पीएच ॲसिडिक करतं आणि एन्झाईम ॲक्टिवेट करतं. मग कुठले कुठले एन्झाईम्स आहेत, पेप्सिनोजन आहे, कन्वर्ट्स टू पेप्सिन फॉर प्रोटीन ब्रेकडाऊन. प्रोटीनच्या डायजेशनसाठी आवश्यक असणारा पेप्सिन आणि ते पेप्सिनोजेन जे आहे
हे जे काही एन्झाईम आहे ते प्रोव्हेंट्रिक्युलसमध्ये प्रोव्हेंट्रिक्युलसमध्ये सिक्रेट केलं जातं. देन प्रोसेस काय याची, फूड पासेस थ्रू क्विकली, डायजेशन बिगिन्स हिअर बट लार्जली टेक्स प्लेस इन दी नेक्स्ट स्टेज. इथून डायजेशन सुरुवात होते, पण सगळ्यात मोठं जे डायजेशन आहे जे महत्त्वाचं ते वेंट्रिक्युलस म्हणजेच गिझार्डमध्ये होतं. ते पाहूया आपण काय म्हटलेलं आहे. तर वेंट्रिक्युलसलाच दुसरं नाव आहे गिझार्ड, ज्याला आपण म्हणतो की ग्रीटच्या सहाय्याने डायजेशन केलं होतं. मग मिक्सरचं उदाहरण दिलं होतं ते. तर मेकॅनिकल डायजेशन येतं म्हटलं. मेकॅनिकल म्हणजे काय, मगाशी आपण पाहिलं इथं बघा प्रोव्हेंट्रिक्युलसमध्ये केमिकल डायजेशन आहे, याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तसं वेंट्रिक्युलस म्हणजे गिझार्ड, इथं मेकॅनिकल डायजेशन केलं जातं. म्हणजे काय, तर ॲनाटॉमी, ए थिक मस्क्युलर ऑर्गन कन्सिस्टिंग ऑफ 2 पेअर्स ऑफ थिक रेड मसल. याच्यामध्ये 2 थिक ऑर्गन्स आहेत, थिक रेड मसल आहेत, ज्याचं हे गिझार्ड बनलेलं आहे. ज्याच्यामध्ये अजून एक आहे कोइलिन लेअर. आता ह्या कोइलिन लेअरचं काम काय, द इनर लाइनिंग इज हार्डर येलो ग्रीन केराटिन लाईक मेम्ब्रेन दॅट इज कोइलिन दॅट प्रोटेक्ट्स द मसल फ्रॉम ॲसिड अँड अब्रेशन. पोटाचा pH ॲसिडिक झालेला असतो आणि त्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी हा कॉइलिन नामक एक लेअर असतो, तो काय करतो, प्रोटेक्ट करतो ॲसिडपासून आणि अब्रेशनपासून. म्हणजे अब्रेशन म्हणजे काय, जखम होणे. कारण ॲनिमल काय करतं, कधी कधी दुसऱ्या एखाद्या छोट्या म्हणजे उंदीर खाल्ला किंवा बेडूक खाल्ला तर त्याचे जे काय बोन्स आहेत, त्याचे जे काय हाडं असतील, त्या हाडांमुळं त्या पोल्ट्रीच्या पोटाला कोणत्याही जखम नाही झाली पाहिजे, इजा नाही झाली पाहिजे, म्हणून हा जो हार्ड लेअर जो म्हटलेला आहे, हार्ड तो लेअर जो आहे तो गिझार्डमध्ये असतो. मग आता अजून एक महत्त्वाचं फंक्शन आपल्याला बघायचं आहे. काय, तो फंक्शन काय, ग्राइंडिंग म्हणजे चुरा करणे. ॲक्ट ॲज अ बर्ड्स टीथ, पक्ष्यांचे जे दात आहेत ते चुरा करण्याचं काम आहे ते ह्या ठिकाणी वेंट्रिक्युलसमध्ये केलं जातं. मग ग्रीट म्हटलेलं आहे, बर्ड्स ऑफन कन्झ्युम स्मॉल स्टोन ग्रीट विच लॉज हिअर टू एड इन पुल्वरायझिंग ग्रेन. म्हणजे आपण पाहिलं आहे की छोटी कोंबडी असते ती काय करते कधी कधी, किंवा पक्षी बघून घ्या, कावळा असेल, कधी कधी उंदीर वगैरे खाल्ल्यानंतर किंवा रॉटन ॲनिमलची बॉडी वगैरे खाल्ल्यानंतर किंवा बेडूक खाल्ला एखाद्या कावळ्याला तर त्यानंतर ते दगडाचे छोटे छोटे तुकडे खातात. का खातात, तर ते डायजेशनमध्ये हेल्प करतं. कारण त्या पक्ष्याच्या पोटामध्ये त्या दुसऱ्या प्राण्याचे हाडं गेल्यानंतर त्या हाडांमुळं त्याच्या इंटेस्टाईनला जखम नको व्हायला किंवा इजा नको व्हायला, म्हणून ते हाडांचा चुरा होण्यासाठी काय करतात, छोटे छोटे दगड खातात आणि त्या दगडाच्या मदतीनं त्या ठिकाणी डायजेशन केलं जातं. त्यालाच काय म्हणायचं, ग्रीटिंग ॲक्शन म्हणजेच ग्राइंडिंग प्रोसेस. देन प्रोटिओलायसिस सुद्धा गिझार्डमध्ये होतं. त्याला काय म्हणायचं, द प्रोटिओलायसिस द पेप्सिन और हायड्रोक्लोरिक ॲसिड मिक्सचर फ्रॉम द प्रोव्हेंट्रिक्युलस वर्क्स थरली हिअर ॲज द फीड इज चर्न. ह्या दोन्हीचं एकत्रित काम आहे, पेप्सिनचं आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडचं. त्यालाच आपण काय म्हणायचं, प्रोटिओलायसिस म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ द फीड मटेरियल. देन नेक्स्ट आहे स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनचं काम काय, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे डायजेस्टेड झालेले न्यूट्रिएंट आहेत ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम, शोषून घेण्याचं काम हे स्मॉल इंटेस्टाईनचं आहे. पण हे स्मॉल इंटेस्टाईन जवळजवळ 1.5 मीटर लांबीचं आहे. त्याचे 3 पार्ट पडतात. कुठले कुठले, एक आहे डिओडेनम, दुसरा आहे जेजुनम, तिसरा आहे इलियम. आता ह्या डिओडेनमचं काम सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊया किंवा याचं स्ट्रक्चर बघूया. स्मॉल इंटेस्टाईनचं हे आहे लॉंग ट्यूब अप्रॉक्सिमेटली 1.5 मीटर इन लेंथ, देन डिवायडेड इंटू 3 सेक्शन दॅट इज डिओडेनम. मग डिओडेनमचं काय, यू शेप्ड लूप एन्क्लोजिंग द पॅनक्रियास मेन साइट ऑफ केमिकल ब्रेकडाऊन. जे पहिला पार्ट आहे त्याला डिओडेनम म्हणतात, स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट. त्याच्यामध्ये केमिकल ब्रेकडाऊन केलं जातं. दुसरा आहे जेजुनम. आता जे ब्रेकडाऊन केलेलं मटेरियल आहे पहिल्या पार्टमध्ये ते ॲब्सॉर्ब करण्याचं जे काम आहे ते जेजुनमचं आहे. हे महत्त्वाचं फंक्शन आहे. हे प्रत्येक पार्टचं वेगवेगळं काम आहे, ते लक्षात घ्या आणि लिहून घ्या. जेजुनमचं काम काय आहे, मेन साइट ऑफ न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन. जेवढे पण डायजेशन झालेले न्यूट्रिएंट आहेत त्यातलं मेन ॲब्सॉर्प्शन, मुख्य ॲब्सॉर्प्शन जे शोषण आहे न्यूट्रिएंटचं ते जेजुनममध्ये केलं जातं. त्यानंतर तिसरा पार्ट आहे तो आहे इलियम. या इलियमचं काम काय, एंड्स ॲट दी आयलिओसिकोकोलिक जंक्शन. इलियम जे आहे ते आयलिओसिकोकोलिक जंक्शनमध्ये संपून जातं आणि तिथून पुढं सुरू होतं ते लार्ज इंटेस्टाईन. पण या ठिकाणी एक मेक आहे, ते म्हणजे लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन यांच्या जंक्शनवर 2 ब्लाइंड सॅक आहेत, जे मगाशी मी सांगितलं त्याला म्हणतात सिका. आणि त्या सिकाचं काम काय, तर बॅक्टेरियल फर्मेंटेशन. त्या ठिकाणी जे पण अनडायजेस्टेड फीड मटेरियल आहे, जे ह्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये किंवा प्रोव्हेंट्रिक्युलसमध्ये पचन झालेलं नाही असं फीड मटेरियल त्या सिकम आणि कोलॉनमध्ये पचवलं जातं. कशाच्या मदतीनं, बॅक्टेरियल फर्मेंटेशनच्या. तत्पूर्वी आपण बघून घेऊ. इथं दिलेलं आहे मेकेल्स डायव्हर्टिक्युलम इट इज प्रेझेंट इन दी स्मॉल इंटेस्टाईन. मग ह्या मेकेल्स डायव्हर्टिक्युलमचे वेरियस फंक्शन आहेत. काय काय फंक्शन आहेत, तर रिप्रोडक्शनमध्ये पण आहे, एग फॉर्मेशनमध्ये सुद्धा आहे, त्यानंतर डायजेशनमध्ये आहे. आणि इथे दिले बघा, ए स्मॉल नूब मार्किंग द यॉक सॅक अटॅचमेंट पॉईंट सेपरेट द जेजुनम अँड इलियम. जे पण स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट आहेत त्यातले जे पहिले 2 म्हटले जेजुनम, दुसरे 2 जेजुनम आणि इलियम, इथे दिले बघा जेजुनम आणि इलियम यांना सेपरेट करण्याचं काम हे मेकल्स डायव्हर्टिक्युलम करत असतं. देन
त्यामध्ये स्मॉल इंटेस्टाइनमध्ये असतात विलाय. विलाय म्हणजे काय? फिंगर लाईक प्रोजेक्शन ऑन द इनर वॉल इन्क्रीजेस सरफेस एरिया फॉर मॅक्झिमम न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन. मगाशी पण मी सांगितलं तुम्हाला की स्मॉल ट्यूब आहे, ही 1.5 मीटर लांबीची आहे आणि त्याच्यामध्ये फिंगर लाईक प्रोजेक्शन म्हणजे छोटे छोटे पॉईंट असतात. एखादी पाण्याची पाईप जर असेल आणि त्याच्यामध्ये जर खिळे आपण मारले तर ते कशा पद्धतीने दिसेल, त्याला म्हणायचं विलाय. विलाय म्हणजे काय? तर ते सरफेस एरिया इन्क्रीज केला असतो. कशासाठी? जेवढे पण न्यूट्रिएंट सिक्रीट झालेले आहेत फीड मटेरियलमधून ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी जास्तीत जास्त विलाय म्हणजे सरफेस एरियाची आवश्यकता आहे आणि ते काम करतं ॲब्सॉर्प्शनचं, न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शनचं काम केलं जातं. हे कुठं असतं? स्मॉल इंटेस्टाइनमध्ये. देन तिथून फूड मटेरियल पुढे जातं आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत ते म्हणजे ॲसेसरी ऑर्गन्स. मग कुठले कुठले? 2 महत्त्वाचे ॲसेसरी ऑर्गन आहेत. एक आहे पॅनक्रियाज, दुसरा आहे लिव्हर. आता यांचं काम काय? ॲसिड आणि एन्झाईम्स शिवाय बाईल ज्यूस हे सिक्रेट करण्याचं काम ह्या 2 ॲसेसरी ऑर्गन्स आहे. त्यातलं पहिलं जे आहे पॅनक्रियाज, महत्त्वाची एक ऑर्गन आहे. इट इज लोकेटेड विदिन दी डिओडेनल लूप. डिओडेनल यू शेप आहे आणि त्या लूपमध्ये हे पॅनक्रियाज असतं. मग हे पॅनक्रियाजचं काम काय? तर ह्याच्यामध्ये एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन अशा 2 प्रकारचे ह्याचे ऑर्गन आहेत. त्याच्यामध्ये त्याचं वेगवेगळं फंक्शन आहे. जे एक्झोक्राईन आहे त्याच्यामध्ये सिक्रीट अमायलेज. आता हे अमायलेज नावाचं एन्झाईम काय करतं? तर कार्बोहायड्रेट डायजेशन करतं म्हणजे कार्ब. त्यानंतर लायपेज हे लिपिड डायजेशन करतं. लिपिड म्हणजे फॅटचं डायजेशन करण्यासाठी लायपेज एन्झाईम आहे. त्यानंतर आहे ट्रिप्सिन, हे प्रोटीन डायजेशनसाठी काम करतं. हे 3 जे महत्त्वाचे एन्झाईम सांगितले हे पॅनक्रियाजमध्ये सिक्रेट होतात, त्याच्याच एक्झोक्राईनमध्ये सिक्रेट होतात. आणि त्यानंतर एंडोक्राईनमध्ये काय काय सिक्रेट होतं? तर त्याच्यामध्ये इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन नावाचं जे काय एन्झाईम आहे ते सिक्रेट करण्याचं काम ह्या पॅनक्रियाजमध्ये एंडोक्राईन नावाचं जो ऑर्गन आहे तिथं सिक्रेट केलं जातं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे इन्सुलिन काय करतं? तर ब्लड शुगर रेग्युलेट करतं. आपल्यामध्ये सुद्धा जर मधुमेह झाला असेल तर इन्सुलिन त्या ठिकाणी कमी जास्त झालेलं असतं, जेणेकरून आपल्याला शुगर होते म्हणजे काय मधुमेह होतो. तर ते सुद्धा सेम पोल्ट्रीमध्ये दिलेलं आहे. इन्सुलिन जे आहे ते काय करतं? ब्लड शुगर मेंटेन करण्याचं रेग्युलेशनचं काम करतं. देन नेक्स्ट आहे लिव्हर. लिव्हरचं काम काय? लार्जेस्ट ग्लँड इन दी बॉडी. पॉईंट हा लिहून घ्या, याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. पोल्ट्रीमध्ये सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड कोणती आहे? तर ती आहे लिव्हर. मग ही बाय लोब आहे. फंक्शन काय? सिंथेसिस ऑफ प्रोटीन और फॅट, डिटॉक्सिफिकेशन अँड बाईल प्रोडक्शन. जे बाईल ज्यूस आहे, हे जे गॉल ब्लॅडर आहे याच्यामध्ये बाईल ज्यूस स्टोअर केला जातो, साठवला जातो. मग त्या बाईलचं काम काय? तर फॅट इमल्सिफिकेशन म्हणजे जे काय फॅट खाल्लेले आहे, लिपिड खाल्लेले आहे त्याचं डायजेशन करण्याचं काम हे बाईल करत असतं. याचं स्टोरेज कुठं होतं? गॉल ब्लॅडरमध्ये. स्टोअर बाईल ग्रीनिश लिक्विड, ग्रीनिश कलरचं लिक्विड असतं ते बाईल ज्यूस जे आहे ते ग्रीनिश कलरचं, विच एमल्सिफाय करणे म्हणजे डायजेशन करणे, ब्रेकडाऊन करणे. इमल्सिफाय फॅट इन दी स्मॉल इंटेस्टाईन. हे जे काय बाईल सिक्रेट कोण करतं? तर लिव्हर सिक्रेट करतं. लिव्हर म्हणजे ह्या ठिकाणी जे दिसतंय डार्क पोर्शन हे लिव्हर आहे आणि ते सिक्रेट कुठून होतं? तर जे बाईल आहे ते लिव्हरमधून सिक्रेट होतं आणि त्याचं स्टोरेज आहे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. हे गॉल ब्लॅडर इथं त्याचं स्टोरेज होतं. आता इथं म्हटलेलं आहे ह्या गॉल ब्लॅडरमध्ये गॉल स्टोन सुद्धा असतात म्हणजे खड्यासारखा भाग असतो. ते काय म्हटलेलं आहे? एक गॉल स्टोन इज अ स्टोन फॉर्म्ड विदिन दी गॉल ब्लॅडर फ्रॉम प्रेसिपिटेटेड बाईल कंपोनंट. बाईल कंपोनंट जे काय आहे प्रेसिपिटेटेड म्हणजे साठलेले, त्याच्यापासून गॉल स्टोन बनतात. हे कुठे असतात? गॉल ब्लॅडरमध्ये असतात. तर हे गॉल ब्लॅडर या प्रकारे दिसत आहे. ओके. देन सिका, दॅट इज ब्लाइंड पाउचेस, फर्मेंटेशन अँड वॉटर बॅलन्स. आता मागासपासून मी सांगतोय तुम्हाला की 2 ब्लाइंड साईड असतात, स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन यांच्या जंक्शनवर असतात म्हणजे जॉईंटवर असतात. त्यालाच आपण सिकम आणि कोलन म्हणतो. याच्यामध्ये बॅक्टेरियल फर्मेंटेशन केलं जातं. सोबत वॉटर बॅलन्स म्हटलं. वॉटर बॅलन्स म्हणजे ॲब्सॉर्प्शन ऑफ दी वॉटर बॅलन्स म्हणजे जेवढं वॉटर आवश्यक आहे, जर जास्त फीड मटेरियलमध्ये वॉटर असेल तर ते ॲब्सॉर्ब केलं जातं आणि त्या ठिकाणी वॉटरचं मेंटेन ठेवलं जातं, बॅलन्स ठेवलं जातं. म्हणजे ॲनाटॉमिक आहे. 2 ब्लाइंड पाउचेस लोकेटेड ॲट द जंक्शन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन. मगाशी पण आपण ऐकलं. त्यानंतर फंक्शन, याचे 3 महत्त्वाचे फंक्शन आहेत. काय फंक्शन आहे याचा? पहिला फर्मेंटेशन, बॅक्टेरियल ॲक्शन, किण्वन प्रक्रिया ज्या ठिकाणी रुमिनंटमध्ये होते त्या पद्धतीचं बॅक्टेरियल फर्मेंटेशन. बॅक्टेरिया ब्रेक डाऊन सम फायब्रस मटेरियल थ्रू चिकन, दो चिकन आर पुअर फायबर डायजेस्टर कम्पेअर टू रुमिनंट्स. जरी रुमिनंट्स सोबत कम्पेअर केलं असता म्हणजे कॅटल आणि बफेलो यांच्यासोबत कम्पेअर केलं तर चिकनमध्ये हे जे आहे जे कार्बोहायड्रेट आहेत यांचं डायजेशन व्यवस्थित होत नाही. तरी पण काही प्रमाणामध्ये जे अनडायजेस्टेड फीड मटेरियल असतात, ज्यांचं पचन झालेलं नसतं, असे फीड मटेरियल ह्या सिकामध्ये जाऊन त्यांचं बॅक्टेरियल फर्मेंटेशन केलं जातं म्हणजे डायजेशन होतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे फंक्शन दुसरं काय? रिॲब्सॉर्प्शन म्हणजे क्रिटिकल फॉर वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट रिॲब्सॉर्प्शन. या ठिकाणी जे काय ज्या एक्सेसिव्ह वॉटर असेल ते ॲब्सॉर्ब केलं जातं आणि फक्त जे काय सेमी सॉलिड फॉर्ममध्ये किंवा पेस्टी फॉर्ममध्ये जी एक्सक्रीटा तयार होते ती लार्ज इंटेस्टाईनमध्ये जाऊन स्टोअर होते आणि तिथून बाहेर फेकली जाते. नेक्स्ट आहे तिसरं फंक्शन काय? प्रोडक्शन ऑफ बी विटॅमिन्स बाय मायक्रोफ्लोरा म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात? विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजे कुठले कुठले? B1, B2 म्हणजे थायमिन आहे, रायबोफ्लेविन आहे, नियासिन आहे, पॅन्टोथेनिक ॲसिड आहे, त्यानंतर बायोटिन आहे किंवा सायनोकोबालामन आहे किंवा विटॅमिन B6. B6ला काय म्हणतो आपण? चिक्स ग्रोथ फॅक्टर म्हणतो नाही का आपण?
व्हिटॅमिन B6 ला चिक्स ग्रोथ फॅक्टर म्हणजे काय पायरिटॉक्झिन, तर हेच व्हिटॅमिन यासारखे व्हिटॅमिन कुठे तयार होतात तर त्या सिकम आणि कोलॉनमध्ये मायक्रोफ्लोराच्या मदतीने तयार होतात. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी दिला लक्षात ठेवण्यासारखा, the sickle droppings are distinct, that is dark, pasty and smelly compared to the normal intestinal dropping. बाकीच्या ड्रॉपिंग्सपेक्षा बाकीच्या विष्ठेपेक्षा इथली तयार असणारी जी विष्ठ आहे ती वेगळी असते दिसायला. का तर तिथं बॅक्टेरियल फर्मेंटेशन आणि न्यूट्रिएंटचं रिॲब्सॉर्प्शन झालेलं असतं. अशा पद्धतीने हे जे इमेज आहे ती एक्सटेंड करून दाखवले. हा जो डायजेस्टिव्ह ट्रॅक आपण पाहिला बीक पासून सुरुवात होतो, इथं सलायवरी ग्लँड्स असतात वेगवेगळ्या आणि ते काय करतात फीड मटेरियल ते टंग वगैरे जे आहे ते फीड मटेरियल इसोफॅगस म्हणजे ही अन्ननलिका इथून क्रॉपमध्ये येतं. क्रॉपमध्ये टेम्पररी स्टोरेज होतं, सॉफ्टनिंग होतं, मॉइस्टनिंग होतं फीड मटेरियलचं. त्यानंतर ते प्रोव्हेंट्रिक्युलसमध्ये जातं. प्रोव्हेंट्रिक्युलसमधून गिजार्डमध्ये इथं क्रशिंग ऑर्गन आहे. या ठिकाणी ग्रीट म्हणजे स्टोन आणि जे छोटे छोटे दगड आहेत यांच्या मदतीनं डायजेशन केलं होतं. तिथून पुढे जातं ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये 3 पार्ट असतात, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम, आणि तिथून पुढे लार्ज इंटेस्टाईन. पर लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन यांच्या जंक्शनवर सिकम अँड कोलन नावाचे 2 ब्लाइंड सॅक असतात. तिथं बॅक्टेरियल फर्मेंटेशन होतं. तिथून फीड मटेरियल जातं लार्ज इंटेस्टाईनमध्ये. लार्ज इंटेस्टाईनमध्ये एक्सक्रीटाच्या फॉर्ममध्ये फीड मटेरियल बाहेर फेकलं जातं. शेवटचा पॉईंट आहे लार्ज इंटेस्टाईन. याचं फंक्शन काय, दॅट इज कोलॉन. जे सिकम आणि कोलन यातला लार्ज इंटेस्टाईनला कोलॉन म्हणतात. मग द अँड क्लोएका. क्लोएका म्हणजे काय तर नॅचरल ओपनिंग आहे, जे की 3 कामासाठी एकच नॅचरल ओपनिंग आहे, दॅट इज रिप्रोडक्शन ऑर्गन, देन डायजेस्टिव्ह अँड युरिनरी फंक्शन. या तिन्ही कामासाठी एकच ऑर्गन आहे, त्याला आपण क्लोएका म्हणतो. दॅट इज वेस्ट इलिमिनेशन म्हणजे जे एक्सक्रीट आहे ते बाहेर फेकण्यासाठी. मग जे लार्ज इंटेस्टाईन आहे ते किती सेंटीमीटरचं आहे, साधारणतः 10 सेंटीमीटरचं आहे, फक्त 10 सेंटीमीटरचं. मेन फंक्शन काय, वॉटर रिॲब्सॉर्प्शन, जे जास्त पाणी असेल तर ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम. देन क्लोएका, द कॉमन चेंबर फॉर डायजेस्टिव्ह, युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जे पोल्ट्रीमध्ये एकच एक नॅचरल ओपनिंग आहे तिन्ही कामासाठी, ते आहे युरिनरी, डायजेस्टिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह फंक्शनसाठी. त्यानंतर द वेंट, जे क्लोएका आहे त्याच्या बाहेरच्या सरफेसला, बाहेरच्या लाईनला काय म्हणतात, त्याला म्हणायचं वेंट. द एक्सटर्नल ओपनिंग ऑफ द क्लोएका इज कॉल्ड ॲज वेंट. युरिक ॲसिड, आता युरिक ॲसिड जे आहे हे जसं नॉर्मली जे काही ॲनिमल्स आहेत, शीप असेल, कॅटल असेल, यांच्यामध्ये काय केलं जातं, युरिन जे बाहेर फेकलं जातं त्याच्यामध्ये असतो एक प्रकारचा युरिया किंवा नायट्रोजन. तसं पोल्ट्रीमध्ये युरिया किंवा नायट्रोजनच्या स्वरूपामध्ये युरिन बाहेर फेकलं जात नाही, तर ते युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये बाहेर फेकलं जातं. आणि हे युरिक ॲसिड तयार होण्यासाठी पोल्ट्रीमध्ये मॉलिब्डेनम नावाचा एक जो इलेमेंट आहे तो आवश्यक असतो, मॉलिब्डेनम, आणि ते त्याला फीड मटेरियलमधून भेटत असतं. मग हे मॉलिब्डेनम युरिक ॲसिड फॉर्मेशनसाठी पोल्ट्रीमध्ये इसेन्शियल आहे. हे लक्षात ठेवा पॉईंट, कारण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. देन बर्ड्स डू नॉट युरिनेट लिक्विड युरिन. बरोबर आहे, पक्षी काही वेगळी युरिन प्रोड्यूस करू शकत नाहीत. मग कसं, द किडनी प्रोड्युसेस व्हाईट पेस्टी युरिक ॲसिड विच मिक्सेस विथ द फिसेस इन दी क्लोएका. द व्हाईट कॅप ऑफ ऑन मॅन्युअर, जे काय व्हाईटिश कलरची जी काय ड्रॉपिंग असते ती कोण प्रोड्यूस करतं, तर किडनीमधून जे काही युरिनच्या स्वरूपामध्ये युरिक ॲसिड बाहेर फेकलं जाणार आहे ते एक्सक्रीटामध्ये मिक्सअप होतं आणि ते बाहेर फेकलं जातं. देन ही डायजेशनची एक छोटी समरी दिलेली आहे. याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला लक्षात येईल की पहिलं जे आहे माउथ, दॅट इज इंजेक्शन म्हणजे गिळणे. देन क्रॉप, टेम्पररी स्टोरेज, प्रोव्हेंट्रिक्युलस, ॲसिड आणि एन्झाईम सिक्रेशन आहे. गिजार्ड, क्रशिंग ऑर्गन आहे, मेकॅनिकल ग्राइंडिंग. देन स्मॉल इंटेस्टाईन, मोस्टली ॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस हिअर. देन सिका, दॅट इज फर्मेंटेशन चेंबर. Then large intestine, that is colon, that is water absorption or water balance, and then cloaca, that is mixing with urate and excretion. This is the complete chapter for the digestive system of poultry, that is anatomy of digestion of poultry. Thank you.